पक्षाचा भारिप बहुजन महासंघाचा महाराष्ट्र लोक आघाडीचा किती कामगारांना मोफत घरे, किती कामगारांना मोफत घरे। नमस्कार। आज या ठिकाणी महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या वतीनं श्रमिक मुक्ती दल, लाल निशाण पक्ष, भारिप बहुजन महासंघ, घरेलू कामगार संघटना या इत्यादी अनेक गिरणी कामगारांचे संघटना, पेन्शनर संघटना या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही मोर्चा काढलेला आहे। त्यामध्ये गिरणी कामगारांना जे मोफत घरं देण्याचं शासनाने जे आश्वासन दिलेलं आहे, गेले 25-30 वर्ष या आश्वासन पायदळी तुडवलेलं आहे। आज अखेर एकाही गिरणी कामगारांना मोफत घर मिळालेलं नाही। त्याचबरोबर जे पेन्शनर आहेत, ज्यांनी आयुष्यभर काम केलं आणि आपला PF कापून दिलेला आहे, त्यांच्या स्वतःचे पैसे आहेत, त्या पैशावरचं व्याज जर सरकारनं कलेक्ट केलं तरीसुद्धा 5,000 त्यांना पेन्शन देऊ शकतील इतकं व्याज त्यांच्या पैशावर मिळत असताना सुद्धा सरकार त्यांना आज अखेर 40 वर्ष त्यांनी काम करून सुद्धा त्यांना पेन्शन द्यायला नकारात्मक भूमिकेत आहे। आणि कुठंतरी आता 1,000 पेन्शन करतो म्हणून तोंडाला पानं पुसण्याचं काम जे केलेलं आहे ते आम्हाला अजिबात मान्य नाही। चालू महागाई दराच्या प्रमाणे या पेन्शनरांना पेन्शन मिळण्याची आवश्यकता आहे। त्याचबरोबर जे घरेलू कामगार आहेत, या घरेलू कामगारांना विमा संरक्षण आणि जे काही कामगारांचे जे नियम अटी आहेत त्या सगळ्या याही कामगारांना लागू व्हाव्यात अशा पद्धतीची मागणी आहे। त्याचबरोबर आदर्श घोटाळ्यामध्ये जी मंडळी अडकलेली आहेत त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत। भ्रष्टाचारामध्ये जी मंडळी अडकलेली आहेत त्यांच्यावर त्यांचे पैसे जे आहेत ते सगळे वसूल केले तर शासनाचं पंचवार्षिकचं बजेट होईल इतका पैसा हा सर्वसामान्य माणसांच्या करातून गेलेला पैसा आहे। तो भ्रष्टाचाराचा पैसा या सरकारनं काढला पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी वापरला पाहिजे। त्याचबरोबर सिलेंडर गॅसची फसवणूक योजना आहे, ती फसवणूक योजना रद्द करून 12 सिलेंडरला पूर्वीच्या पद्धतीनं 400 रुपयाने गॅस मिळत होता त्याच दराने तो गॅस मिळण्याची सुद्धा आम्ही मागणी करतोय। त्याचबरोबर महागाईवर कुठल्याही पद्धतीचं सरकारचं नियंत्रण राहिलेलं नाही, शिक्षण क्षेत्रावर सरकारचं नियंत्रण राहिलेलं नाही, आरोग्य क्षेत्रावर सरकारचं नियंत्रण राहिलेलं नाही। त्यामुळं आमच्या सगळ्यांची धारणा अशी झालेली आहे की सरकार हे नावाची गोष्ट राहिलेली नाही। त्याचबरोबर विरोधी पक्ष नावाची सुद्धा गोष्ट राहिलेली नाही, कारण कालच विरोधी पक्षाने सुद्धा सांगितलं की 18 रुपये कमवणारा माणूस दारिद्र्य रेषेमध्ये येऊ शकत नाही। त्याच पद्धतीनं सरकारने सुद्धा ज्या दारिद्र्य रेषेचे नियम लावलेले आहेत 0 ते 8,000 आणि 20,000 उत्पन्नाचं, तर याच्यामध्ये एकही माणूस स्वतःचा गुजराणा करू शकत नाही। अशा पद्धतीनं जी सरकार आणि विरोधी पक्षांनी जे गरिबाची चेष्टा आणि थट्टा लावलेल्या आहे या सगळ्या गोष्टीचा आम्ही सर्व पक्षाचे प्रतिनिधी आम्ही तीव्र शब्दात निषेध करतोय आणि महाराष्ट्र लोकशाहीच्या आघाडीच्या माध्यमातून या विरोधी पक्षाला आणि सरकारला सुद्धा आम्ही आगामी 14च्या निवडणुकीमध्ये धूळ चाटल्याशिवाय राहणार।